महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांना तात्काळ शासन सेवेमध्ये भरती करा. आझाद मैदानमध्ये टकाजी भास्कर यांच्या नेतृत्वात बेमुदत आमरण उपोषण. युवा प्रकल्प कृती समिती लढेंगे. आज या ठिकाणी युवा प्रकल्पग्रस्त कृती समिती महाराष्ट्र राज्य हे आमरण उपोषणासाठी या आझाद मैदानावर बसलेले. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे, आता या उपोषणासाठी राज्यातील प्रत्येक प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त आहे, मग ते गोशीखुर्द असेल, भंडारा जिल्ह्यातील असेल, वर्ध्यातील असेल, अहिल्यानगरमधील असेल, पुणे असेल, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त या ठिकाणी आहे. आणि आज उपोषण चालू झालं. आता उद्या याचा विस्तार, उद्यापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रकल्पग्रस्त दिसतील. आमची मागणी अशी, सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाने जे 2023ला निर्णय दिला, त्या निर्णयामध्ये ज्या प्रकल्पात जमीन गेली त्या प्रकल्पग्रस्तांना 50% शासन सेवेत रिझर्वेशन जागा ठेवा, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, याच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांनी जी 26/2023मध्ये जी बैठक घेतली होती, त्या बैठकीत त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश केले आणि त्याच धर्तीवरती त्यांनी राज्यातली 4 कृषी विद्यापीठामध्ये भरती केली. म्हणून त्याच पद्धतीनं जलसंपदा विभाग असेल किंवा इतर विभाग असेल, त्या विभागामध्ये लागू करावं 50%चं आरक्षण. या माध्यमातून आमची एक मागणी आहे. तशीच आमची जे महानिर्मिती प्रकल्प आहे कुशल प्रशिक्षणचा, ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना पण सामावून घेतलेलं आहे, त्याच पद्धतीत या प्रकल्पग्रस्तांना सामावून घ्यावा. दुसरी एक मुद्दा असा आमचा आहे का महाराष्ट्रामध्ये 5% प्रकल्पग्रस्तांना राखीव जागा ठेवण्यात आलेला आहे, परंतु अंशकालीनच्या ज्या 10% ज्या ठिकाणी ते व्यक्ती अवेलेबल झाला नसेल त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना त्या टक्केवारीत सामावून घ्यावे. म्हणजे एकूण 5% प्रकल्पग्रस्त आणि अंशकालीनचे 10% असे मिळून 15% इतर विभागात दिले जावी, अशी एक आमची या माध्यमातून मागणी आहे. आणि गोशीखुर्द जे 42 गाव आहे पुनर्वसित, ज्या बॅकवॉटर खाली ज्या ठिकाणी त्या गावामध्ये पाणी शिरलं जातं, त्या बॅकवॉटरमध्ये ज्या शासनाच्या आडमुठे धोरणामुळे किंवा त्या आडमुठे अधिकाऱ्यामुळं जो शासनापर्यंत जे मिसगाईडपणा केला जातो की ज्या गावात पुराचं पाणी येतं, परंतु ते पुराचं पाणी नसून त्या प्रकल्पाच्या धरणाचं पाणी त्या ठिकाणी येतं, म्हणजे या एक मिसगाईडपणा या शासनाला केला जातो. म्हणून या विषयावरती एक त्या गावठाण किंवा त्या ठिकाणी ज्या सुविधा दिल्या जातात प्रकल्पग्रस्तांना, त्या पद्धतीचं त्या ठिकाणी शासनाने यावरती लक्ष केंद्रित करावे. अशा प्रत्येक विविध मागण्या आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या आहे. जे कंत्राटी भरतीवरती आहेत त्यांना कायम करण्यात यावे, अशी एक मागणी आमची प्रकल्पग्रस्तांची आहे. ज्यांना जमिनी मिळालेल्या नाही प्रकल्पग्रस्तांना, आता या ठिकाणी बरेच गोशीखुर्द प्रकल्प, याचा प्रकल्प आहे, बावनथडीचा प्रकल्प आहे, त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना अद्यापही एवढे वर्ष मिळूनही जमीन किंवा क्षेत्र ज्या प्रकल्पग्रस्तांना लाभ मिळाला पाहिजे तो मिळालेला नाही. म्हणून ज्या शासनाने आता प्रकल्पग्रस्तांसाठी जी जमीन वाटप करण्याची कार्यवाही ती थांबवलेली आहे, ती त्वरित चालू करावी, अशी एक आमची या माध्यमातून मागणी आहे. या संदर्भात कोणाची भेट घेणार आहेत आपण? या माध्यमातून आम्हाला जलसंपदाचे दोन्ही विभागाचे 2 मंत्री आहेत, एक गोदावरी खोरे असेल किंवा तापी खोरे असेल, या मंत्र्यापैकी किंवा जे पुनर्वसन मंत्री आहेत मकरंद आबा पाटील यांची भेट आम्हाला होणे आवश्यक आहे. आणि यांच्याकडे आम्ही भेटलो तरी आमची एकच मागणी राहील की आम्हाला या गोष्टीची चर्चा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडून आणावी, ही आमची महत्त्वाची मागणी आहे. परंतु जर या पद्धतीचं असं जर झालं नाही तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणावरून उठणार नाही. आम्ही आमच्या मतावरती ठाम असू. भाऊ कातोरे, भंडारा जिल्हा. आमचं म्हणणं ह्याच्या समितीचं की जे प्रकल्प जेवढे आहेत महाराष्ट्रात आणि त्या प्रकल्पाच्या पाण्यावर
जेवढे कारखाने चालतात, जेवढे काही सरकारी विभागाला तो पाणी जाते, त्या विभागामध्ये आमच्या मुलांना नोकरीवर घेण्यात यावं. कारण की आमची शेती घरं त्या प्रकल्पाच्या आतमध्ये गेले. आमच्या जमिनीवर आणि आमच्या घरावर तो प्रकल्प उभा आहे. अशा सर्व लोकांना रोजगार मिळालेला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की जे बावनथडी प्रकल्प आहे, आदिवासी एरियातले आहेत, आदिवासी लोकांना भूमिहीन करता येत नाही, पण या सरकारने त्यांना भूमिहीन करून त्यांची शेती हिसकावली आहे, त्यांना परत शेती दिलेली नाही. आणि धरण बनवताना नेहमी असं एक उद्दिष्ट राहते की आधी पुनर्वसन नंतर धरण, पण इथं उलटा केलेला आहे. आधी धरण बनवलेलं आहे, नंतर पुनर्वसन करत आहेत. हे एकदम चुकीचे आहे. मी शासनाला हेच सांगू इच्छितो. किती पीडित अशी गावातील लोक आहेत? किती पीडित गाव आणि लोक आहेत? हा, असे सरासरी 42 गावं आहेत की त्यांचे धरण आधी झालं नंतर पुनर्वसन करा. हे एकदम चुकीचे आहे. मी शासनाला हेच कळवतो की आमच्या समस्या ज्या आता सांगितल्या भाऊसाहेबांनी त्या सोडविल्या नाही तर आम्ही इथं जिद्दी किती काही हो